नमस्कार मित्रांनो, आज आपल्या फोटोशॉप क्लासचा दुसरा दिवस आहे. त्यात आपण काल जे शिकलो त्याच्याबद्दल आपण जरा रिव्हिजन करून घेणार आहे थोडक्यात आणि मग आपण पुढच्या मेनूसाठी सुरुवात करणार आहोत. तर आपण काल जे फोटोशॉप मध्ये शिकलोय, मूव्ह टूल, सिलेक्शन टूल्स आणि पॉलिगॉन किंवा लासो टूल थोडक्यात रिव्हिजन करून घेणार आहोत. तर ते रिव्हिजन करताना आपल्याला अगोदर फोटोशॉप चालू करावं लागणार आहे. आपलं ज्या प्रकारात आपण आपलं फोटोशॉप सोडलेलं होतं त्याच प्रकारात आपल्याला आपलं फोटोशॉप परत पुन्हा उपलब्ध होणार आहे. तर फोटोशॉप ओपन झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या फाईल्स आपण ओपन करायच्या आहेत. एखादा फोटो आपण ओपन केला तर आपण अगोदर मूव्ह टूलच्या बद्दल मध्ये समजून घेऊ की मूव्ह टूल जेव्हा करणार, मूव्ह टूल सिलेक्शन झाल्यानंतर इथं डार्क झालेलं असेल. तर मूव्ह टूलला सिलेक्शन करताना जेव्हा आपण प्लेन इमेज वरती जी बॅकग्राऊंड मध्ये दिसते इथं तिला हलवण्यासाठी आपल्याला तिला लेअर करावं लागेल तरच ती हलवू शकू. किंवा एखादं सिलेक्शन जर का आपण करू तर ते आपण सहजरित्या मूव्ह टूलने हलवू शकतो. एखाद्या नवीन फाईल मध्ये जर का आपल्याला हे मूव्ह टूल वापरायचं असेल तर आपण क्रिएट केलेली एखादी नवीन फाईल वरती हे सिलेक्शन हलवण्यासाठी या फाईल वरती आणून इथे सोडायचं आहे मध्ये. तर हे सिलेक्शन केलेलं टूल मूव्ह टूलने आपल्याला इथं आणता येणार. त्याआधी आपल्याला ते सिलेक्ट करावं लागणार, याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण परत याला कंट्रोल झेड ने अनडू करणार आहोत आणि परत या ठिकाणी आपण येणार आहोत. तर हे झालं मूव्ह टूल मध्ये सिलेक्शन. स्क्वेअर मध्ये आपण सर्कल सिलेक्शन करून घेणार आहोत. सर्कल सिलेक्शननी जेव्हा आपण करणार आहोत या गोष्टी, तर सर्कल सिलेक्शन करून पुन्हा एकदा मूव्ह टूल घेऊन आपण दुसऱ्या फाईलवर याला दाबून माऊसचा लेफ्ट की दाबून इकडे आणून सोडून द्यायचं आहे. तर हे सिलेक्शन सेंटरला इथं सिलेक्ट होईल. काही वेळेस काय होतं की आपल्या स्क्रीनवरती आपली स्क्रीन झूम केलेली असते आणि आपल्याला पूर्ववत जर का आपली स्क्रीन हवी असेल तर आपल्या कीबोर्ड मध्ये कंट्रोल 0 जर का आपण प्रेस केलं तर आपल्याला 100% ऍक्च्युअल साईज आपल्याला पाहायला मिळेल. तर कंट्रोल 0 हे खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. काही वेळेस आपण सिलेक्शन करताना आपल्या हातून झूम होतो किंवा फाईल दुसऱ्या साईडला जाते. समजा स्क्रीन किंवा आपला जो कॅनव्हास असतो तो खूप साईडला गेल्यानंतर आपल्याला लक्षात नाही येत आणि आपल्याला ती पूर्ववत पाहिजे असल्यास आपल्याला कंट्रोल 0 दाबणे गरजेचे आहे, जेणेकरून आपली स्क्रीन सेंटर मध्ये येईल. आपला जो कॅनव्हास आहे तो आपल्या सेंटर मध्ये समोर येईल. तर आपण सर्कल सिलेक्शन या ठिकाणी शिकलोय की मूव्ह करायला कसं करता येतं आणि सर्कल सिलेक्शन कसे करता येतात. आता याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये शिकणार आहोत लासो किंवा पॉलिगॉन लासो. ठीक आहे, आता आपण पॉलिगॉन लासोला शिकून घेणार आहे. तर जेव्हा सिलेक्शन करतो आपण तर पॉलिगॉन लासो सिलेक्शन करताना प्रत्येक क्लिकला आपल्याला एक सिलेक्शन भेटणार आहे. सिलेक्शन आपण आता रफ सिलेक्शन करतोय. रफ सिलेक्शन झाल्यानंतर हव्या पद्धतीने आपण सिलेक्शन याच्याने करू शकतो. मी आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी रफ सिलेक्शन करतोय, म्हणजे फास्ट सिलेक्शन करतोय. आपण याला थोडा वेळ देऊन प्रॉपर सिलेक्शन करू शकतो. तर परत मूव्ह टूलने आपण हा सिलेक्शन केलेला भाग दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ तिथं आणून सोडू शकतो. तेव्हा बघा इथं तुम्हाला मागचं एक सिलेक्शन दिसतंय, हे एक सिलेक्शन दिसतंय. आता याला आपण मागचं सिलेक्शन डिलीट करतो. हे सिलेक्शन आलेलं आहे. याला जर का तुम्हाला लहान मोठं करायचं असेल तर तुमच्या कीबोर्ड मध्ये मी आता फक्त याला कुठल्याच प्रकारचं कीबोर्ड मध्ये बटन न प्रेस करता याला लहान मोठं साईज करू शकतो कॅनव्हास मध्ये आणताना. पण जर का मी या सिलेक्शनला अल्टर दाबून जर का करायचं म्हटलं तर हे एकाच टायमाला त्याच जागेवरती लहान मोठं होईल. जसं मी आता हे मोठं इकडनं करतोय तर हे एका साईडला जातं, एकाच साईडला. पण मी अल्टर जेव्हा वेळेस प्रेस करेल ना तर हे मध्यभागी मोठं होईल, मध्यभागी कॅनव्हासच्या सेंटरला. या ठिकाणी मी जर का अल्टर दाबूनच्या ऐवजी कंट्रोल दाबून जर का हे ओढलं तर हे तिरकस होईल. यावेळेस आपण कंट्रोल हे बटन दाबून कीबोर्ड मध्ये कंट्रोल हे बटन दाबून इथं मूव्ह टूल मध्ये आपण सिलेक्शन चे ऑप्शन चेंज करतो. आता आपण कंट्रोल झेड ने पूर्ववत करूया. आता मी दाबणार आहे शिफ्ट दाबून जेव्हा मी हे दाबणार ना तर त्यावेळेस याचा आकार बदलणार आहे. बघा, एखादा जर का आपण सिलेक्शन घेतलेला असेल, समजा मी आता ही फाईल क्लोज करतो, सॉरी हे डिलीट करतो सिलेक्शन आणि आपल्या फाईल मध्ये जातो आणि हे पण सिलेक्शन कट करतो. आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे मॅग्नेटिक टूलचं. तर मॅग्नेटिक टूलने ज्या वेळेस आपण सिलेक्शन करणार आहोत तर
मॅग्नेटिक टूल फक्त आपल्याला एकदा क्लिक करायचा आणि फोटोच्या किंवा सब्जेक्टच्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूला फिरवायचं, म्हणजे आपल्याला फास्ट सिलेक्शन करताना काही गोष्टी लवकर भेटतील. बघा तुम्ही बघू शकता की आपण ज्या ज्या फोटोवर जिथे जिथे ते कर्सर नेतोय किंवा माउस पॉइंटर घेऊन जातोय तिथं तो सिलेक्शन करून आपल्याला देतोय. मी आता एक रफली तुम्हाला फास्ट दाखवण्यासाठी, कारण क्लास मोठा होईल म्हणून तुम्हाला मी फास्ट दाखवण्यासाठी सिलेक्शन कंप्लीट करतोय. बघा आता हे सिलेक्शन झालेलं सिलेक्शन, याच्यामध्ये तुम्ही जर का कीबोर्ड मध्ये शिफ्ट दाबलं आणि जर का तुम्ही हा माउस पॉइंटर जर का फिरवला तर तुम्ही केलेलं सिलेक्शन एक्स्ट्रा राहतं, ते तुम्हाला जास्तीचं करता येणार. तर हे सिलेक्शन आपलं झालंय. तर याला मी परत एकदा मूव्ह टूलने ड्रग करून या साईडला आणतोय. मी कीबोर्ड मध्ये अल्टर दाबून तुम्हाला हा सिलेक्शन छोटा केलाय जेणेकरून स्क्रीन वरती छोटा होईल. तर याचं मल्टिपल मला जर का ऑप्शन पाहिजे असतील, मल्टिपल जे लेअर पाहिजे असतील किंवा मल्टिपल याच्या कॉपीज पाहिजे असतील तर मी कीबोर्ड मध्ये माउस सिलेक्शन टूल वापरलाय. ठीक आहे, मूव्ह टूल वापरलाय. मूव्ह टूलला आपण अल्टर दाबून जर का याच्या मल्टिपल कॉपीज करू शकतो. मल्टिपल पूर्ण स्क्रीन वरती मी हा एकच फोटो करू शकतो, पण हा प्रत्येक लेअर मध्ये वेगवेगळा आहे. बघा इथे दिसते तुम्हाला, हा नवीन फाईलवर आणल्यामुळे. पण जर का आपण याच फाईलवरती जर का या मूव्ह टूलचा जर का वापर केला तर याच्या लेअर नाही तयार होत, काळजी घ्या. याच ठिकाणी जर का आपण याला ओरिजिनल फाईलवर जर का याला आपण मूव्ह करत राहिलो तर 100 वेळेस जरी केलं तरी इथं बॅकग्राऊंड मध्ये हा एकच ठिकाणी काम करतोय आणि हा एकाच ठिकाणी सेव्ह होतोय. म्हणजे जर का आपण कंट्रोल डी दाबून याचं डी सिलेक्शन केलं तर हा मूव्ह करताना एकच फोटो नाही होणार, सगळे फोटो सिलेक्ट होतील. दिसतंय? पण जर का हे नवीन फाईल वरती नवीन लेअर वर काम केलं तर जर आपण अल्टर दाबून एखाद्या सिलेक्शनला परत परत केलं तर एवढ्या लेअर आपल्याकडे तयार होतील. लेअर मेनू मध्ये मी तुम्हाला लेअर कशा असतात काय असतात ते शिकवणारच आहे. तर हे तुम्हाला फक्त एक करून याचं सेव्ह करून ठेवा, जेणेकरून प्रॅक्टिस केलेली तुम्ही केलेली प्रॅक्टिस मला सेव्ह दिसेल. आणि प्रॅक्टिस सेव्ह करताना सेव्ह ॲज करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही केलेल्या नवीन फाईल मध्ये मी तुम्हाला दाखवतो की एक एडिटेड नावाचा एक फोल्डर तयार करा. जर का तुमच्या कम्प्युटरमध्ये एक एडिट नावाचा फोल्डर तयार केलेला असेल तर त्याच ठिकाणी सगळे फोटो सेव्ह करा. आता सेव्ह करताना तुम्ही इथं 1, 2, 3 या प्रकारात सेव्ह करू शकता. तुम्ही जर का एखादी नवीन फाईल सेव्ह करत असाल तर त्याला पीएचडी मध्ये सेव्ह करा. पीएचडी म्हणजे तुम्ही केलेल्या फाईलला तुम्ही पूर्ववत चेंज करू शकता. म्हणजे नव्याने तुम्हाला त्याच्यात ते चेंजेस करायचे असेल, हलव चालव करायचं असेल है ना, तर ते मूव्ह टूल म्हणजे हलव चालव करते, तर हलवता येतील आपल्याला त्या फाईल. पीएचडी मध्ये लेअर जर का असतील तर ते हलवता येतील. पण जर का नवीन फाईल म्हणजे जी आपण ज्या फाईलवर काम करतोय त्याच फाईलमध्ये जर का आपल्याला हलवायचं असेल तर ते आपण हलवू शकणार नाही, किंवा केलेलं सिलेक्शन आपण चेक करू शकणार नाही, केलेल्या सिलेक्शन मध्ये बदल करू शकणार नाही. त्याची काळजी घ्यायची. परत ही पण फाईल आपण त्या ठिकाणी एडिट फोल्डर मध्ये सेव्ह करायची, त्याची काळजी घ्या. आपण पिक्चर मध्ये सध्या आता एडिट फोल्डर सेव्ह केला असेल, तुम्ही ज्या ठिकाणी ते एडिट फोल्डर तयार केला असेल तिथं ही फाईल सेव्ह करायची. आता ही जेपीजी मध्ये सेव्ह होईल, कारण आपण ओरिजिनल फाईलला काय करतोय की सेव्ह करतोय, ओरिजिनल फाईलची डुप्लिकेट कॉपी तयार करून सेव्ह करतोय. ठीक आहे, आता ही फाईल मी सध्या आता क्लोज करतोय, ही पण फाईल मी सध्या आता क्लोज करतोय. आता आपण जाऊया नवीन फाईल वरती. तर आपण आता याच्यामध्ये लासो, पॉलिगॉन लासो, त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक टूल. आता हा मॅग्नेटिक टूल मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला, याचं एक सिलेक्शन केलंय. याला मूव्ह टूलने सिलेक्ट करून शेजारी आपण घेऊन गेलोय. आता आपण लासो टूलचा उपयोग करून घेऊया. मला लासो टूलचा सर्कल जर कंप्लीट केला तर मी या टूलचं सिलेक्शन केलं. पण जर का मी लासो टूलला इथं अर्ध्यात आणून सोडला तर परत हा जिथून सुरुवात झाला तर तिथे ऑटोमॅटिकली कनेक्ट होणार, हे लक्षात घ्या. तर सिलेक्शन लासो टूल करताना पूर्ण सर्कलचा शेवटचा पॉइंट जोपर्यंत टच नाही होत तोपर्यंत लासो टूलचं सिलेक्शन कंप्लीट होणार नाही. आणि लासो टूल जर मध्येच तुम्ही सोडला तर तो ऑटोमॅटिकली घेतलेल्या पॉइंट वरतून परत जोडून घेईल. तर लासो टूलचं काम तुम्हाला लक्षात आलंय. याला इन्व्हर्स केलं तर तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन करताना मी परत कंट्रोल झेड नी पूर्ववत करून घेतोय. लासो टूलने आपण करू शकतो किंवा सर्कल टूलने आपण जर का मल्टिपल सिलेक्शन करायचे असले तर आपल्याला शिफ्ट दाबूनच मल्टिपल सिलेक्शन करता येते, किंवा पॉलिगॉन टूलने जर का आपण या ठिकाणी सिलेक्शन करत असतो तर आपल्याला शिफ्ट दाबून ठेवणे गरजेचे आहे. शिफ्ट दाबून ठेवणे गरजेचे आहे. त्याचं एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगितलं तर मी शिफ्ट दाबल्यानंतर तुम्हाला कुठे काही इफेक्ट होतोय ते दिसत असेल स्क्रीनवरती, आणि नसेल दिसत तर मी तुम्हाला त्याचं एक थोडक्यात उदाहरण सांगतो की
इथे कुठे तुम्हाला समजतं की तुम्ही शिफ्ट दाबलाय की नाही दाबलाय कम्प्युटरमध्ये, कीबोर्डमध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस इथं बघा, इथं एकाच लेअरवरती तुमचं काम होतंय किंवा एकाच पिक्चरवरती काम होतंय, पण जर तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन करायचे असतील तर इथे या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट दाबून ठेवावं लागेल. म्हणजे तुम्ही बघा ऑटोमॅटिकली मी ज्यावेळेस शिफ्ट दाबतोय तर त्यावेळेस वरती काहीतरी चेंजेस झालाय बघा, आणि मी शिफ्ट सोडलं की पुढच्या सिलेक्शनसाठी करताना बघा मी एकच सिंगल सिलेक्शन करतोय तर त्यावेळेस या ठिकाणी चेंज झालाय. पण मी ज्यावेळेस शिफ्ट दाबून मल्टिपल सिलेक्शन करेल त्यावेळेस ते तिथे ऑटोमॅटिकली चेंज झालंय. याच्यातलं एखादं सिलेक्शन मला नकोय तर ते वगळण्यासाठी आपण या सिलेक्शन मध्ये राईट क्लिकचं बटन दाबायचंय, इनव्हर्स सिलेक्शन करायचंय. इनव्हर्स सिलेक्शन केल्यानंतर जेही सिलेक्शन टूल आपण वापरून याचा भाग आपण कमी करायचा आहे तो आपण कमी करू शकतो. आणि याला जर का मूव्ह करायचं म्हटलं तर हा मूव्ह नाही होणार, लक्षात घ्या, कारण हा आता सध्या इनव्हर्स मध्ये आहे त्यामुळे मूव्ह नाही होणार. आपण या सिलेक्शन टूल पैकी कुठल्याही सिलेक्शन टूलला टच केलं तर राईट क्लिक करून परत इनव्हर्स सिलेक्शन केल्यानंतर आपण आता मूव्ह करू शकतो, कारण आपण सिलेक्शन इनव्हर्स होतं. आता आपण इनव्हर्स सिलेक्शन मधून परत काढलंय आणि मग तेव्हाच आपण ते मूव्ह करू शकतो, याची काळजी घ्या. आणि याला ड्रॅग अँड ड्रॉप करताना तुम्हाला एखाद्या नवीन फाईल वरती किंवा हव्या असलेल्या फाईल वरती पूर्ववत न्यायचं असेल तर तुम्हाला केलेलं सिलेक्शन इकडे घेऊन जाऊ शकता. ही आपण फाईल सेव्ह करा जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही काम केलेले फाईल्स मध्ये काय चेंजेस केले आहेत. तर ही प्रॅक्टिस करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. आता आपण नवीन टॉपिक कडे जाणार आहोत, तर अगोदर या सगळ्या फाईल आपण क्लोज करून घेऊ जेणेकरून आपण काम करताना नवीन फाईल वरती काम करू. तर आपण एक नवीन फोटो ओपन करणार आहोत. आजच्या मेन्यू मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे एडिट मेन्यू. ठीक आहे, एडिट मेन्यू मध्ये आपण जे काही वापरलंय अगोदर, तर तुम्ही फोटोशॉप मध्ये किंवा कुठल्या कोरल ड्रॉ किंवा तुम्ही जर का टेक्स्ट मध्ये किंवा एक्सेल मध्ये वर्ड मध्ये जे काय शिकला असाल, आता मी तुम्हाला पॉलिगॉन टूलने तुम्हाला एक सिलेक्शन केलेलं आहे, रफ सिलेक्शन केलंय. आता मी हे मूव्ह करतोय. ठीक आहे, तर इथं मूव्ह केलेलं सिलेक्शन मला पुन्हा जर का या ठिकाणी जोडायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे, बरोबर. तर परत जर का मला हे सिलेक्शन या ठिकाणी पूर्ववत जोडायचं असेल तर मला काय करता येईल, तर या ठिकाणी एडिट मध्ये जाऊन आपण अंडू मूव्ह करू शकतो, म्हणजे ते पूर्ववत जाईल. अंडूचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपण अंडू केल्यानंतर हव्या त्या स्थितीमध्ये पुन्हा परत येण्यासाठी मागे एक स्टेप मागे येण्यासाठी आपण अंडूचा उपयोग करतो. आणि रिडो हा जेव्हा आपण जे केलेलं सिलेक्शन आहे ते पुढे जसं आपण करताना, आता मी हा इकडे मूव्ह केलाय तर मला जाण्यासाठी मागे जाण्यासाठी अंडू करावं लागेल, अंडू. ठीक आहे, अंडू झालं. आणि आपल्याला हे पुढे जायचं असेल, एक स्टेप पुढे जायचं असेल, आता बघा मी इथं न जाता इथं जातोय की मी केलेलं सिलेक्शन ज्या हव्या त्या ठिकाणी मला मी तिथं हलवलं होतं त्याच ठिकाणी मला पाहिजे. समजा मी हा मूव्ह टूलनी इथं हलवलं या ठिकाणी, ओके, या ठिकाणी मला परत पाहिजे तर मला ते अगोदर मी अंडू करून दाखवतो तुम्हाला. अंडू त्याच ठिकाणी परत आला, परत मला ते त्याच ठिकाणीच पाहिजे असेल तर याला रिडो करायचं. रिडो केल्यानंतर ते परत जे आपण पहिल्या पुढे गेल्यानंतर जिथं केलं होतं तिथं, म्हणजे आपण पायरी चढलोय तर परत पायरी चढायची असली आपल्याला तर आपल्याला मूव्ह करावं लागेल, मूव्हच्या मध्ये रिडो करावं लागेल. आणि पायरी मागची उतरायची असेल तर अंडू करावं लागेल. म्हणजे पुढे जाण्यासाठी तुम्हाला रिडो करायचं आहे, मागे येण्यासाठी तुम्हाला अंडू करायचं आहे. ठीक आहे, याच्यात टोगल मध्ये तुम्हाला जर का करायचं टोगल लास्ट स्टेप, तर तुम्ही केलेले दोघंही सिलेक्शन म्हणजे तुम्ही इकडे आणलं आणि परत इकडे आणलं तर हे दोघं जर का तुम्हाला चेक करायचे असेल आणि जसं तुम्ही अंडू आणि रिडो एकाच वेळेस जर का तुम्हाला पाहिजे असतील तर याच्यासाठी तुम्हाला टोगल हा ऑप्शन वापरला जातो. तर याला जर का तुम्ही दाबला तर तुम्हाला बघायला भेटेल की काय होतंय त्या ठिकाणी. टोगल जर का तुम्ही केलं तर टोगल सिलेक्शन मध्ये तुम्हाला अंडू आणि रिडो दोघं वापरायला भेटेल, पण त्या ठिकाणी तुम्हाला हे दोघंही अंडू आणि रिडो करून बघायला लागेल. दिसतं इथं, आणि मी हे अंडू केलं आहे, इथून परत मूव्ह करतोय तर इथून अंडू आणि रिडो हे जेव्हा दोघं ऑन असतील त्याच वेळेस आता मी याचं सिलेक्शन इकडे परत एकदा करतोय. तर बघा तुम्हाला इथं रिडो कम्प्लीट झालंय, अंडू डुप्लिकेट मध्ये झालंय. हे बघा आता हे टोगल करू शकतो आपण. इथं दोघंही ऑन झाले, डुप्लिकेट आणि मूव्ह. तर हे दोघं करण्यासाठी तुम्हाला दिसेल बघा इथं जे मी दोन ऑप्शन केले होते ते तुम्हाला ऍट अ टाइम इथं दोघं दिसायला लागले. अंडू आणि रिडो ऑन झालंय. ठीक आहे, बघा आता आपण टोगल करतोय म्हणजे मागचा आणि पुढचं दोघं एकाच वेळेस बघता येतील आपल्याला. तर याचा हा मेनूचा टोगलचा हा अर्थ होतो. आता आपण पुढच्या मेनूकडे वळूया. एखादी फाईल केलेलं सिलेक्शन आपल्याला जर का कट करायचं असेल
तर या ठिकाणी कट कॉपी पेस्ट आपण हे दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये पण शिकलोय, जसं काय वर्ड, त्याच्यानंतर तुमचा एक्सेल वगैरे, याच्यामध्ये आपण कट पेस्ट करतो. का करतो तर एखादी फाईल आपल्याला या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवायची असेल तर आपण या ठिकाणी कट करतो. तर कट मेनूचा या ठिकाणी हा फायदा होतो. इथून हा कट झालेला मेनू, इथून हा कट झालेला पार्ट आपल्याला नवीन फाईलवरती जर काही इथं पेस्ट करायचा असेल तर इथं येऊन पेस्ट करू शकतो. आला इथं पेस्ट सेंटर मध्ये झालाय बघा. तर याला तुम्ही तुमच्या लहान मोठ्या साईज मध्ये करू शकता, याला ज्या साईज मध्ये तुम्हाला करायचंय ते. तर पेस्ट केलाय. कट आणि पेस्ट तुम्हाला लक्षात आलं नसेल आलं तरी आपण परत एकदा इथं बघूया. इथं आपण या सिलेक्शनला याच्याने सर्कलने आपण कट करणार आहोत. हा केलेला कट भाग एडिट मध्ये जायचंय, कट करायचंय आणि इथं येऊन पेस्ट करायचंय. परत एडिट मध्ये आलं, पेस्ट केला तर तो सेंटरला येणार बरोबर. या पेस्टचे तुम्हाला हवे तेवढे पेस्ट करू शकता तुम्ही, म्हणजे एखादा केलेला कट केलेला भाग तुम्ही हव्या तेवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी पेस्ट करणार करू शकता. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. 10 ते 15 वेळा तुम्ही ते पेस्ट केलेल्या गोष्टी क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पेस्ट केल्यानंतर कट पेस्ट किती उपयोगाचा आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कट पेस्ट हा वापरला जातो. फक्त कुठे वापरायचा, कसा वापरायचा याची गरज पडेल त्याच वेळेस आपण कट पेस्ट वापरता येतो. आणि फोटोशॉपचा एक हा बेनिफिट असा आहे की कट पेस्ट प्रत्येक ठिकाणी लागतो आपल्याला फोटोशॉपमध्ये. कट कॉपी पेस्ट, आता आपण कॉपी केलाय हा भाग, आता या भागालाही आपण पेस्ट करू शकतोय. या भागाला कॉपी केलाय आपण बरोबर. आता आपण करू याच्यामध्ये रिवर्ट. आपण हा इमेज सेव्ह केला नसल्या कारणाने आपण केलेला सगळा भाग म्हणजे केलेली इमेज पूर्ववत करू शकतोय. याच्यात आपलं परत एकदा रिव्हिजन झालंय रिवर्टचं. तर आपण याच्यात कट करतोय. आता आपण कट करताना सिलेक्शन करणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर आपला हा मेन्यू ओपनच नाही होणार कट कॉपी पेस्टचा, जर का सिलेक्शन नसेल तर. आता आपण लासो टूल याच्यात वापरून कट करणार आहोत. तर कटिंग केलेलं सिलेक्शन डिसिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल डी हा कीबोर्डचा शॉर्टकट आहे, किंवा सिलेक्शन जर का तुम्हाला नको असेल तर राईट क्लिक दाबून तुम्ही डिसिलेक्ट पण वापरू शकता. आता मी तुम्हाला कटिंग कसं करायचं, एखाद्या फोटो एखादी सब्जेक्ट तुम्हाला जर का कटिंग करून पाहिजे असेल आणि त्याची दुसरी डुप्लिकेट कॉपी पाहिजे असेल तुम्हाला, तर त्यावेळेस कट कॉपी पेस्टचा आपल्याला उपयोग होतो. तर तो कसं होतो मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो. समजा आपण लासो टूलनी हे भाग कटिंग करून घेतला एवढा. समजा आपल्याला, आता मी तुम्हाला पुढे दाखवतो की आपल्याला जर का हा कटिंग केलेला भाग जर का आपल्याला याची डुप्लिकेट कॉपी पाहिजे असेल तर आपल्याला इथं कसं बनवता येईल. कारण आतापर्यंत आपण मूव टूल मधून फक्त काय शिकलोय की केलेलं सिलेक्शन आपण दुसऱ्या फाईल मध्ये हलवतोय. तर मागची भाग जी आहे तो मागचा भाग तिथं काहीतरी मागे दिलेला रंग जो बॅकग्राऊंडला असतो किंवा फोरग्राऊंडला असतो, तर मागे दिलेला बॅकग्राऊंडचा कलर त्या ठिकाणी बघा. आपण आता करून बघू एकदा परत रिव्हिजन. तर आपण ज्यावेळेस या फाईलला इथून मूव्ह करतोय तर मागे काहीतरी फाईल राहून जाते. तर आपल्याला ही फाईल इथंच राहिली पाहिजे, आपल्याला ही फाईल इथंच राहिली पाहिजे आणि आपल्याला नवीन कट केलेली फाईल दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायची. तर कट जर का केली तर ती तिथून गायब होऊन जाणार आहे. कंट्रोल झेड ने आपण ती पूर्ववत आणू आणि तीच फाईल आपण कॉपी करू आता आणि दुसऱ्या ठिकाणी इथून डिसिलेक्ट करून इथून आपण डिसिलेक्ट करूया आणि हीच फाईल आपल्याला पूर्ववत हवी असले शेजारी कॉपी. इथून कट पण नाही व्हायचं आणि आपल्याला दुसरी फाईल पाहिजे, तर आपण ती पेस्ट केल्यानंतर इकडे त्या फाईलचा आपण डुप्लिकेट कॉपी फाईल तयार करू शकतो. याला आपण म्हणतो कॉपी. एखादं जुडवा पद्धत म्हणतो ना आपण, जुडवे लोक असतात, जुडवे भाऊ असतात, त्या प्रकारे जुडवा लेअर आपण एक तयार केली किंवा जुडवा कॉपी तयार केलेली, जुडवा सिलेक्शन तयार केलं असं एक म्हणू शकतो. आपण याला अगोदर एक बघितलं होतं की आपण मूवचं बटन दाबताना अल्टर जर का दाबून ठेवलं तर आपण याला मूव्ह करत होतो, कारण याच्यात आपण एक प्रकारे डुप्लिकेटच बनवत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लेअर पॅनल मध्ये ते दिसेल डुप्लिकेट बनवताना, पण मी तुम्हाला आता डुप्लिकेट लेअरचा हा जो ऑप्शन आहे हा पुढे चालून येणार आहे, तर मी तुम्हाला आता इथं दाखवते. याच्यामध्ये आता पुढे जे आहे ते पेस्ट, आपण याला अगोदर रिवर्ट करून घेऊ. आता आपला पुढचा जो मेनू आहे तो आहे मी केलेलं सिलेक्शन कॉपी, इथं पेस्ट केलंय. आता आपल्याला पुढे पेस्ट स्पेशल करायचंय. पेस्ट स्पेशल मध्ये आपण केलेल्या सिलेक्शन मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा रिवर्ट करून दाखवतो आणि या ठिकाणी जेव्हा आपण येऊ तर स्पेस स्पेशल, कारण आपण याला कट आणि कॉपी मध्ये याला केलेलं आहे, तर पेस्ट इन पेस्ट जेव्हा आपण करू तर त्याच ठिकाणी हव्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कट केलंय किंवा ज्या ठिकाणी आपण तो भाग सिलेक्शन करून कॉपी केला होता त्याच ठिकाणी जो पेस्ट झालाय
तो दिसण्यासाठी आपल्याला इथं बघा, इथं दिसतो. जोपर्यंत आपण त्याला मूव्ह करणार आहे तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी तो प्लेस झाला ह्या लक्षातच येणार. म्हणून एडिट मध्ये पेस्ट स्पेशल मध्ये जर का आपण पे केला तर ज्या ठिकाणी आपण तो पेस्ट करतोय त्याच ठिकाणी तो हव्या त्याच ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं त्याच ठिकाणी तो पेस्ट होईल, प्लेस झाला. बघा पुन्हा एकदा, आता मी याला रंग बदलून याचं जरा तुम्हाला म्हटलं तर कंट्रोल एल दाबून मी जर का याला थोडासा ब्राईट केला तर तुम्हाला लवकर लक्षात येईल की मी या ठिकाणी तो पेस्ट मी याला बाजूला सरकवतो. परत केलेलं सिलेक्शन मी तुम्हाला इथं डार्क करून टाकतो. कंट्रोल एल. कंट्रोल हा शॉर्टकट की आहे ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट करण्याचा. आपण बॅकग्राऊंड वरती जे पेस्ट स्पेशल हा मेन्यू यूज करणार आहोत, तर त्या ठिकाणी झालेलं सिलेक्शन या ठिकाणी पुन्हा एकदा दिसतंय. तर कंट्रोल एल दाबून मी तुम्हाला याच्यातला फरक दाखवतो की बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ना, फक्त आपण स्पेशल केलं त्याच्यावरती झालं. आता याच्यात पेस्ट स्पेशल मध्ये आणखी एक ऑप्शन आहे विदाउट फ्रेमिंग. ठीक आहे, आपण आता याला काय करू की सिलेक्शन करून घेऊया. मी कंट्रोल झेड करतोय आणि सिलेक्शन पर्यंत परत येतोय की मला मी एखाद्या या ठिकाणी एवढं सिलेक्शन केलं आणि याला मी जर का कट करतोय किंवा कॉपी करतोय तर पेस्ट स्पेशल मध्ये त्याचा बेनिफिट काय भेटेल की इथं बघा पेस्ट इन टू अल्टरशिप, पेस्ट इन टू जेव्हा मी याला दाबणार तर तेव्हा एक लेअर तयार होते. बघा मध्ये तयार झालंय, दिसतंय तुम्हाला, मध्ये तयार होतोय. म्हणजे ही फाईल मी जेव्हा हिला हाईड करतोय, जेव्हा डोळा बंद करतो, म्हणजे डोळा बंद करणं म्हणजे ज्यावेळेस आपण डोळे बंद करतो तेव्हा आपल्याला दिसत नाही. तर या ठिकाणी लेअर पॅनल मध्ये हा डोळा बंद केल्यानंतर हा आपण वापरलेला भाग जो आपण पेस्ट इन टू केलाय मध्ये, पेस्ट स्पेशल मध्ये पेस्ट इन टू केलाय. बघा मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी मी त्याचं साईज थोडस मोठं दाखवतो तुम्हाला लार्ज मध्ये, म्हणजे तुम्हाला दिसेल, म्हणजे तुम्हाला मला दाखवेल की हे सिलेक्शन केलेलं हे मला कॉपी करायचंय आणि हे या ठिकाणी मध्ये पेस्ट स्पेशल मध्ये मधल्या भागात घ्यायचे, आतून घ्यायचे. तर मी याला आत घेतल्यानंतर बघा हे सिलेक्शन मध्ये झालंय, आजूबाजूचा भाग डिलीट झालाय. ही एक लेअर जी आहे ही लेअर ओरिजिनल जशीची तशी राहील, म्हणजे केलेला भाग आपण चेंजेस याच्यामध्ये सेव्ह करता येतात आपल्याला. आणि हा चेहरा मला या ठिकाणी जर का बाजूला सरकवायचा असेल तर मी सरकवू नाही शकणार, कारण हा मध्येच सरकणार, मधल्या मध्येच. याचा अल्बम डिझाईनिंग करताना खूप उपयोग होतो, पासपोर्ट वगैरे तयार करताना खूप उपयोग होतो, चेहरा बदलवताना खूप उपयोग होतो, एडिटिंग मध्ये खूप उपयोग होतो. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या मेन्यू कडे वळूया. याला ही लेअर मी डिलीट करतोय. आता मी परत एकदा तुम्हाला दाखवतोय की फेड मेन्यू बघा त्याच वेळेस ओपन होईल ज्यावेळेस तुम्ही त्याला कट करून साईडला घेऊन जाणार आहात किंवा सिलेक्शन केलेलं तुम्हाला फेड करता येणार. त्यासाठी तुम्हाला कॉपी करावं लागणार आहे आणि ते तुम्हाला शेजारी घेऊन जावं लागणार आहे. जेव्हा तुमचं सिलेक्शन मूव्ह करणार त्यावेळेस तुमचा फेड मेन्यू यूज होतो. फेड मेन्यू यूज करताना तुम्हाला त्याची जर का ओपेसिटी कमी जास्त करायची असेल तर हा फेड म्हणजे याचा पातळपणा कमी करता येतोय. याला तुम्हाला भरपूरशा ऑप्शन मध्ये तुम्हाला याला ब्लेंडिंग करता येतो. आपण पुढे चालून हा ब्लेंडिंग मोड पण बघणारच आहोत. 2 लेअर दिसत आहेत या ठिकाणी. हा मेन्यू त्यावेळेस ओपन नव्हता कॉपी मर्जचा. ठीक आहे, तर आता याला कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो की आपण जर का या ठिकाणी एका लेअर वरती जर का काम करत असू तर या ठिकाणी कॉपी मर्जचा ऑप्शन येते बघा. तर आपण जर का कट करायचं म्हटलं तर ज्या लेअर वरती आपण कट करणार आहोत ती लेअर कट होणार आहे, बरोबर. आता मी या लेअरला क्लिक केलं इथं, तर या लेअरला क्लिक केल्यानंतर इथं जर का मी कॉपी करायचं म्हटलं किंवा कट करायचं म्हटलं तर ज्या इमेजच्या लेअर वरती मी असणार आहे ती इमेज कट होणार आहे किंवा त्याची कॉपी होणार आहे. आता मी तुम्हाला आणखी एक ऑप्शन करून दाखवतो की मी हे कॉपी केलं आणि मूव्ह टूलच्या साह्याने किंवा अल्टर दाबून मी या साईडला एक लेअर ऑप्शन तयार करून घेतला, मग एकच तयार होते. तर मला जर का दोघं एकाच वेळेस उचलायचे असेल तर कसं होईल, तर त्यावेळेस मध्ये मला ऑप्शन असा असेल की मी कॉपी मर्ज करेल आणि या साईडला पेस्ट करेल, एडिट मध्ये जाऊन पेस्ट करेल. पेस्ट ज्या वेळेस करणार आहे तर मला एकाच टायमाला 2 लेअर तयार भेटले बघा. मी हे ऑटोमॅटिकली एकाच टायमाला मर्ज केलेली लेअर आहे. हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे, पण याच्यात काय कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत चाललोय की ऍट अ टाइम तुम्हाला मर्ज कशा करता येते. एकाच टायमाला 2 इमेज जर का तुमच्या ओपन असतील आणि त्या तुम्हाला त्याच्या कॉपी पाहिजे असेल तर कॉपी मर्ज हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्शन करूनच तुम्हाला त्या मर्ज करायच्या. त्या ठिकाणी आपण दोघांवरती इमेजवर सिलेक्ट केलंय, कॉपी मर्ज ऑप्शन केलंय आणि पेस्ट केलाय, कंट्रोल व्ही प्रेस केलाय बघा. कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही, कंट्रोल सी. सी तुमचा कॉपीसाठी असतो, कंट्रोल सी तुमचा कॉपीसाठी असतो, कंट्रोल एक्स तुमचा कटसाठी असतो, बरोबर, आणि कंट्रोल व्ही तुमचा पेस्टसाठी असतो.
तर याची काळजी घ्या. एखादी फाईल जर का सिलेक्शन तुम्हाला जर का कट करायचं असेल तर कंट्रोल सी जर का तुम्ही दाबलं एक्स तर ती तुमची कट होऊन जाईल इमेज. कंट्रोल व्ही जर का केलं तुम्ही तर पेस्ट होईल आणि कंट्रोल सी जर का केलं तर कॉपी होईल. या ठिकाणी तुमचे सगळे शॉर्टकट की दिलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता आपण ही इमेज एकदा पूर्ववत करूया. रिवर्ट केल्यानंतर हीच इमेज होती आपण ओपन केलेली. ठीक आहे. आता आपण ज्या वेळेस मध्ये याच्यात काम करणार आहोत तर पुढे आपल्याला एडिट मेनू मधला पुढचा जो ऑप्शन आहे तो क्लिअर केलेलं सिलेक्शन क्लिअर करण्यासाठी आपण डायरेक्टली कीबोर्ड मध्ये जर का डिलीट बटन दाबलं तर आपल्याला हा मेन्यू ओपन होतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही जो ऑप्शन दिला असेल व्हाईट तर व्हाईट होणार. पण केलेलं सिलेक्शन क्लिअर करायचं असेल तर आपल्याला त्यावेळेस मध्ये इथं एडिट मध्ये जाऊन क्लिअर करायचं आहे. म्हणजे तिथला मागचा भाग डिलीट केल्यासारखा होतो. कारण जर का आपण डायरेक्ट कीबोर्ड मध्ये जर का केलेलं सिलेक्शन डिलीटचं बटन जर का दाबलं कीबोर्ड मध्ये तर आपल्याला त्यावेळेस मध्ये ऑप्शन विचारतं फीलचं. इथं पण आपण फील दाखवणार आहोत पुढे. तर त्यावेळेस मध्ये क्लिअर तुम्हाला वापरता येणार. पण सिलेक्शन हवा असणं गरजेचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मी एकदा तुम्हाला परत एकदा सिलेक्शन करून दाखवतो की जर का मी हे सिलेक्शन केलं असं रफ सिलेक्शन हे फक्त लेटेस्ट व्हर्जन मध्ये असणार आहे ब्रश टूलचं. अदरवाईज तुम्हाला लासो टूलचा वापर करता येणार आहे. लासो टूल वापरा. जर का तुमच्या फोटोशॉप मध्ये ब्रश टूल नसेल तर तुम्हाला फोटोशॉप अपडेट करावा लागेल. अदरवाईज तुम्ही या टूलनी पण छान काम करू शकताय. तर ब्रशनी तुम्ही सिलेक्ट करता येते किंवा तुम्ही लासो टूलनी जर काही सिलेक्शन केलं तर त्यावेळेस मध्ये तुम्हाला क्लिअर करता येतं केलेलं सिलेक्शन क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. केलेलं सिलेक्शन तुम्ही त्या याच्याने क्लिअर करू शकता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपण अंडू एडिट मेन्यू मध्ये आपण अंडू हा टूल वापरू शकतो मागे जाण्यासाठी. रिडो वापरू शकतो पुढे जाण्यासाठी. म्हणजे केलेली चूक पुन्हा मिळवण्यासाठी जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपण अंडू करायचंय. केलेल्या हालचालींमध्ये जर का आपल्याला पुढे जायचं असेल अंडू झालं असेल आपल्या हातून चुकून तर आपल्याला रिडोने आपण मागे येऊ शकतो. आपल्याला जर का मागचं आणि पुढचं एकाच वेळेस बघायचं असेल म्हणजे मागे आणि पुढे आपल्याला एकाच वेळेस बघायचं असेल तर त्यावेळेस आपण टोगल हे ऑप्शन वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण कट पेस्ट कशासाठी करायचे ते पण तुम्हाला दाखवतो की कट केल्यानंतर ती समोरची इमेज त्या ठिकाणून कट होणार आणि तुम्हाला पेस्टनी ती इमेज तिथं पेस्ट होणार. पण तीच इमेज जर का त्या ठिकाणी पूर्ववत जागेवरती परत पाहिजे असेल तर पेस्ट इन प्लेस मध्ये करायचंय तर ती त्या हवे त्याच ठिकाणी ती पेस्ट झाली. बघा पुढच्या मेन्यू मध्ये बघणार आहे एडिट मध्ये जे केलेलं सर्च आहे. तर आपण या ठिकाणी कुठलाही मेन्यू जर का आपल्याला हवा असेल टूल हवा असेल किंवा एडिट लेअर याच्यामध्ये जे पण फिल्टर्स वगैरे येतात हे जर का तुम्हाला हवा असेल जसं आता मी या ठिकाणी मला ब्लर हवाय तर आपण मागे शिकलेल्या मेन्यू मधला विचार करूया. आपल्याला फक्त या ठिकाणी जे हवंय ते आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट शिकू शकतो. आता मला या ठिकाणी पाहिजे टूल की जो मला सिलेक्शन टूल पाहिजे किंवा लासो टूल पाहिजे तर मी या ठिकाणी लासो लिहेल. तर या ठिकाणी बघा मी जे पण सर्च करायचं मला फोटोशॉप मध्ये जे पण मेन्यू आहे जे पण टूल्स आहेत जे पण फीचर्स आहेत ते जर का मी या सर्च मध्ये जर एडिट मेन्यू मध्ये सर्च हा ऑप्शन इथं दिलाय क्लिअरच्या खाली एडिट मेन्यू मध्ये तर ते मी जे पण इथं लिहिणार आहे ते मला सर्च करताना भेटणार आहे. म्हणजे मला इथून हा वापरता येणार आहे. मी जर का समजा ब्लर या ठिकाणून विचारला तर मी जे पण या सर्च मध्ये सर्च करणार आहे ब्लर असू द्या किंवा गॉशियन ब्लर असू द्या मला जे पण मेन्यू सर्च करायचा आहे फील आहे तर फील मला या ठिकाणून सर्च करता येते. या ठिकाणी मला कट आहे CUT कट तर कट कुठे कुठे आहे ते मला बघता येते. कॉपी कुठे आहे हे जर का मला माहिती नाहीये तर मला इथून हा सर्च मेनूचा वापर करून बघा एडिट मध्ये हा इथं जो डार्क झालेला भाग आहे हा म्हणजे ज्या मेन्यू मध्ये हा आहे ते तिथं दिसणार आहे. तुम्ही जर का त्या ठिकाणी तुमचा माऊस घेऊन गेलात तर वरती तुम्हाला दिसतंय विंडोजचा एक ऑप्शन आहे की हा ऑप्शन मध्ये तुम्हाला कॉपीचा ऑप्शन दिलंय. कॉपीचं कॅप्शनचं ऑप्शन इथं पुढे डार्क झालेला ऑप्शन असणार तर हा सर्च मेनू आहे. समजा मी स्पेलिंग चेक मध्ये इथं गेलो आणि स्पेलिंग चेक करताना इथं मला ऑनलाईन ऑप्शन दिसतंय बघा दिसतंय ऑनलाईन. हा ऑनलाईन इथं मी चेक करतोय. इथं जर का मला पाहिजे असेल समजा नॉट सर्च मध्ये मला इथं करावं लागेल नॉट तर याचा स्पेलिंग चेकचा ऑप्शन असा आहे की ऑनलाईन मला चुकीचं वाटतं या ठिकाणी तर मला जर का इथं ऑनलाईन कशा पद्धतीने पाहिजे तर मला बदल करायचा या प्रकारामध्ये तर असं मला ऑनलाईन पाहिजे तर मी इथं जाऊन चेंज करणार स्पेलिंग चेक होऊन जाणार. बघा जिथं लिहिलंय ऑनलाईन तिथं स्पेलिंग चेक झालंय.
तर स्पेलिंग चेक करण्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, टेक्स्ट मेनूनी इथं सगळं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलेला जो भाग असेल, समजा हा जो भाग आहे किंवा अदरचा भाग आपण सिलेक्ट करतोय आणि स्पेलिंग चेक मध्ये जाऊन मला फक्त या शब्दाची स्पेलिंग चेक करायची. तर बरोबर आहे की नाही? तर आपण या ठिकाणी याला स्पेलिंग चेक करू शकतो. स्पेलिंग चेकचा मेनू आपण सिलेक्ट करायचा आहे, एडिट जायचं, स्पेलिंग चेक करायचं आणि स्पेलिंग चेक कम्प्लीट झालेला असणार आहे. ओके, आता या ठिकाणी आपण परत एकदा याच्यात चेक करू की एखादा शब्द मला परत बदलवायचा आहे. जसा मी या ठिकाणी आता एखादा शब्द आहे अँड, AND, स्पेलिंग चेक केल्यानंतर मला अँडचा यू करायचंय. बघा या ठिकाणी अँड हा शब्द लिहिलेला आहे, मला याचा ऑटोमॅटिकली यू करायचंय. आणि हा सेंटेन्स जर का 100 ओळींचा असेल तर पूर्ण 100 ओळींच्या याच्यामध्ये मला जर का अँड चुकीचा शब्द वाटतोय आणि त्याचा मला अँड यू करायचा असेल किंवा त्या ठिकाणी मला डॅश 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 करायचं असेल की मला त्या ठिकाणी दाखवायचं की बाबा डॅश करायचंय, तर मला ते कसं ओळखता येईल किंवा चेंज करता येईल, तर चेंज ऑल करायचंय. जसं चेंज ऑल करणार तर ज्या ठिकाणी अँड लिहिलेलं होतं त्या ठिकाणी बघा चेंज झालेलं आहे, त्या ठिकाणी लाईनिंग आले. तर हा एक फंडा आहे की हा या ऑप्शनने आपण या ठिकाणी ऑप्शन जे आहेत ते चेंज करू शकतो. CITY, सिटी ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी मला पाहिजे जळगाव. मी ज्या शहरात राहतो ते शहराचं नाव आहे जळगाव, तर जळगाव इथं बदलायचं सिटीच्या ठिकाणी. तर मी ज्या ठिकाणी इथे चेंज ऑल करणार तर सिटीच्या ऐवजी इथे जळगाव नाव येऊन जाणार. तर या मेनूतल्या या ऑप्शनचा हा फायदा आहे. ठीक आहे, आपण आता पुन्हा आपल्या मागच्या सेशनकडे वळूया. आपण घेतलेला एक फोटो, घेऊन या आपण मॉडेलचा नवीन, आणि याच्यामध्ये फील हा ऑप्शन आहे. फील मध्ये तुम्हाला इथं एक दाखवते की फोरग्राऊंड म्हणजे आपण या ठिकाणी जो कलर इथं आहे वरती फोरग्राऊंड मध्ये तो कलर या ठिकाणी येणार आहे. इथं बघा आपण ब्लॅक कलर निवडला, आता इथे मी रेड कलर निवडतोय आणि कंट्रोल Z करून हा फोटो परत आणतोय. तर फील मध्ये फोरग्राऊंडला हा आहे, मिड ग्राउंडला बॅकग्राऊंडला हा आहे, तर मिड ग्राउंडला आपली इमेज असते. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी फील मध्ये जाऊन फीलचा ऑप्शन ज्यावेळेस यूज करणार आहोत तर त्यावेळेस मध्ये इथं तो विचारणार आहे ओपॅसिटी, म्हणजे आपल्याला किती तो पारदर्शी हवा असेल तर याची पारदर्शकता म्हणजे ओपॅसिटी. आपण या ठिकाणी जर याला 50% केलं तर या फोरग्राऊंडचा म्हणजे लाल रंगाचा उपयोग या ठिकाणी 50% होणार आहे. दिसतंय तुम्हाला? आणि जर का मी कंट्रोल Z करतोय, जर का मला पांढरा रंग जो बॅकग्राऊंडला आहे तो जर का मला वापरायचा असेल तर मी फील मध्ये जाईल, फील करेल आणि या ठिकाणी फोरग्राऊंडच्या ऐवजी बॅकग्राऊंड कलर करेल आणि याला 50% ऑप्शन दिलाय. ओके केल्यानंतर हा फोरग्राऊंड कलर बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी 50% ऑपेसिटी मध्ये येणार आहे, म्हणजे पारदर्शकता आपण ज्याला म्हणतो. तर या ठिकाणी आपण फीलचा उपयोग कसा करतो आहे हे आपण बघतोय. याच्यामध्ये आणखी एक मेनू आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तरी मी तुम्हाला या ठिकाणी एकदा तो कलर करून देतो. कलर, एखादा कलर जर का तुम्हाला हवा असेल आणि त्याचा तुम्हाला ओपॅसिटी 50 किंवा 70 100 ज्याही प्रकारात तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही या ठिकाणी आणू शकतात. बघा फीलचा हा एक ऑप्शन आहे. याच्यात एक बेनिफिट असा आहे की तुम्ही जर का ज्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं असेल, मी या मेन्यू प्रमाणेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतोय. आपण एखादं सिलेक्शन केलेलं असेल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तो रंग फील करायचा आहे किंवा फोरग्राऊंड बॅकग्राऊंड किंवा तुम्हाला फक्त एखादा रंग किंवा एखादा पॅटर्न, जसं मी तुम्हाला इथे दाखवतो फील मध्ये एक पॅटर्नचा पण ऑप्शन आहे. पॅटर्न, कंटेंट अवेअर, हिस्ट्री, हे जर का तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर यापैकी फील मधला कुठलाही तुम्हाला जर का ऑप्शन वापरायचा असेल तर तुम्हाला सिलेक्शन केलेल्या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता. पॅटर्न मध्ये बघा इथं तुमच्या डिफॉल्ट पॅटर्न असतात, तर मी आता हे फील 50% वापरले. या ठिकाणी जर मला ह्या सिलेक्शन मध्ये पूर्ण हे फील 100% वापरायचं आहे आणि हे पॅटर्न वापरायचे तर मी हे पॅटर्न इथून सिलेक्ट करणार आणि याला इथं ऑपेसिटी 100 देणार, म्हणजे जी पारदर्शकता आहे ती 100 देणार. आणि ज्यावेळेस मी त्याला करणार तर ते सिलेक्शन केलेल्या ठिकाणीच आपण फील करू शकतो, म्हणजे त्याला भरू शकतोय. फील या शब्दाचा अर्थ भरणे असा होतो, म्हणून सिलेक्शन केलेल्या ठिकाणी किंवा पूर्ण इमेज वरती जर का आपण सिलेक्शन केलेलं नसेल तर तो फील म्हणजे भरणं हा पूर्ण ठिकाणी वापरला जाणार आहे. तर फील करताना तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या की तुम्हाला पॅटर्न निवडायचा आहे, फोरग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड कलर वापरायचा आहे किंवा पॅटर्न वापरायचं किंवा हिस्ट्री वापरायची असेल तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर का एखादं सिलेक्शन केलं असेल तर ते हिस्ट्रीमध्ये तुम्ही त्याला फील करू शकता. म्हणजे ही हिस्ट्री इथं या ठिकाणी आपण ऑलरेडी हा जो भाग होता
मी जर का याला डिलीट केला, इन्व्हर्स सिलेक्ट इन्व्हर्स करून याला जर का मी 0 याच्यात जर का केला ओपेसिटी मध्ये कलर, आता मला हिस्ट्री मध्ये जो मागे याच्या मागे होता, याच्या मागे जो होता हिस्ट्री म्हणजे मागे इतिहासातला जो भाग आहे तो हिस्ट्री मध्ये काउंट होतो. तर मला पूर्ववत याची हिस्ट्री पाहिजे होती. मी सेव्ह केलेली नाहीये इमेज, त्याच्यामुळे मला हिस्ट्री मिळवणं शक्य आहे. मी हिस्ट्री जेव्हा याला करणार ओके करणार तर त्यावेळेस मला मागे केलेलं सेव्ह करायच्या आपण फिल या मेनूच्या बद्दल मध्ये इथे शिकलोय. या ठिकाणी एक आणखी छानसा उपयोग आपण फोटोशॉपने आपल्याला दिलेला आहे की या ठिकाणी कंटेंट अवेअर नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे. कंटेंट अवेअर काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तरी मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल करून दाखवतो. मी केलेल्या सिलेक्शनच्या ठिकाणी मी ज्यावेळेस कंटेंट अवेअर हा यूज करतोय त्यावेळेस हा कुठला तरी एक भाग उचलून त्याच्या मनाने कम्प्युटर त्याच्या मनाने हा उचलून त्या ठिकाणी टाकतोय. समजा मी या ठिकाणी केलेलं सिलेक्शन बाहेर इमेजच्या बाहेर केलेलं सिलेक्शन, या ठिकाणी मी जर का हा कंटेंट अवेअर जर का टूल वापरणार आहे, कंटेंट अवेअर हे ऑप्शन वापरणार आहे, तर त्या ठिकाणी इमेज मधूनच हा कुठला तरी एक भाग उचलून या ठिकाणी कंटेंट अवेअर हा करणार. समजा मी या ठिकाणी फक्त एवढं सिलेक्शन केलं किंवा लासो टूलनी एवढं सिलेक्शन केलं किंवा फक्त या ब्लाऊजच्या ठिकाणीच मी सिलेक्शन केलं, या मॉडेलच्या ब्लाऊजच्या ठिकाणी फक्त मी एवढं सिलेक्शन केलं, तर कंटेंट अवेअर काय करणार आहे त्याच्या मनाने कुठून तरी एक भाग उचलून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी उचलून हा कुठून तरी उचलून हा भाग इथं फिल करणार. म्हणून हा भाग मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, कारण कंटेंट अवेअरचा ऑप्शन अजून पुढे आहे आपल्या एडिट मेन्यू मध्ये बघा, इथं खाली आहे. तर आपण हा वापरणारच आहोत. तर हा कसा वापरायचा कुठे वापरायचा मी तुम्हाला पुढच्या मेन्यू मध्ये दाखवणार आहे. याच्या अगोदर आपण स्ट्रोक बघणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला आता या ठिकाणी यायचं स्ट्रोक मध्ये. तर आपण ज्या वेळेस स्ट्रोक देणार आहोत तर केलेल्या सिलेक्शनला स्ट्रोक द्यायचा आहे. समजा मी हे सिलेक्शन या ठिकाणी लासो टूलने सिलेक्शन केलंय आणि मला या ठिकाणी स्ट्रोक द्यायचा आहे. स्ट्रोक म्हणजे आउटलाईन किंवा बॉर्डर किंवा रेषा. तर याच्या ठिकाणी आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे. मला ज्याही रंगाचा हवा असेल त्या रंगात मी इथं स्ट्रोक देऊ शकतो. साईज मध्ये किती पिक्सेल मध्ये मला पाहिजे तर मी 10 पिक्सेल इथं निवडले किंवा 100 निवडले तर तेवढी इथं स्ट्रोक लागणार आहे. आता या ठिकाणी 250 पिक्सेल तो सांगतोय, तर 250 पिक्सेल मध्ये बघा कसा स्ट्रोक लागलाय. तर स्ट्रोक इथं देणं चुकीचं आहे. मी तुम्हाला स्ट्रोक पुढे शिकवणार आहे. आता आपण पुन्हा एकदा स्ट्रोक देऊन बघू. इथं मी इथं देतोय 10चा स्ट्रोक आणि रंग निवडतोय जांभळा. तर 10 पिक्सेलचा स्ट्रोक या ठिकाणी दिलेला दिसतोय. या ठिकाणी स्ट्रोक देणे चुकीचं आहे, पण काही ठिकाणी वापरता येऊ शकतो, पण सगळ्या ठिकाणी आपण हा स्ट्रोक वापरू शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी स्ट्रोकचा वापर केलाच जात नाही फोटोशॉप मध्ये. तर हा एक मेनू देऊन ठेवला यांनी भविष्याच्या हिशोबाने की जर का पुढे काही चेंजेस झालेत किंवा जर का तुम्हाला स्ट्रोक द्यायचे असतील झालेल्या इमेज वरती ओरिजिनल ठिकाणी इमेज वर स्ट्रोक द्यायचा असेल तर हा स्ट्रोक वापरता येतो. पण कुठलाच फोटोग्राफर डिझायनर हा स्ट्रोक या ठिकाणी वापरत नाही, म्हणजे या मेनूचा या ठिकाणी वापर होतच नाही. ठीक आहे, तर हा स्ट्रोक इथं मी तुम्हाला फक्त शिकवण्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. आता आपण जाऊ कंटेंट अवेअर कडे आणि या इमेज मध्ये मला कंटेंट अवेअर हे फील हे ऑप्शन वापरायचे. तर मला काय करायचंय की लासो टूलनी किंवा पॉलिगॉन टूलनी किंवा कुठल्याही सिलेक्शन टूलनी तुम्ही हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे रफ एरिया, ज्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट फील करायचं. कंटेंट फील अवेअर हे टूल वापरायचे. तर कंटेंट अवेअर टूल या ठिकाणून घेऊन कंटेंट अवेअर फील हे टूल वापरायचंय. कंटेंट अवेअर तुम्ही ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस या ठिकाणी तो ऑटोमॅटिकली कलर सिलेक्शन करणार आणि हा फील करणार. प्रिव्ह्यू विंडो मध्ये इथे दिसतंय बघा, इथे दिसतंय. पण जर का तुम्हाला एखादा ऑप्शन फक्त वापरायचा असेल तर कस्टम तुम्हाला वापरायचंय, तर या ठिकाणी ब्रॅकेटनी हा ब्रश निवडायचा आणि इथून एवढाच ब्रश फिरवायचा. तर केलेल्या या सिलेक्शन मध्ये तो फक्त इथलाच भाग दाखवणार. म्हणजे कम्प्युटर काय करतंय किंवा फोटोशॉप काय करतंय की तुम्हाला सगळी इमेज जी आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला इथं जर का तुम्हाला हा रंग टाकायचा असला असता तर तुम्हाला खूप वेळ गेला असता. हा जो सिलेक्शन भाग आहे हा पूर्ववत किंवा या प्रकारेच करायचा असेल तर कंटेंट अवेअर फील हा तुम्हाला वापरता येतो बघा. पण आता हा तयार झाला नवीन लेअर वरती. आपण कंट्रोल झेड करून ही इमेज वरती परत जाऊया, कंटेंट अवेअर मध्ये परत जाऊया आणि कंटेंट अवेअर मध्ये गेल्यानंतर इथं एक ऑप्शन आपण देतोय बघा न्यू लेअर. तर न्यू लेअरच्या ऐवजी करंट लेअर वरती जर का आपण केलं तर त्याच इमेज वरती लेअर तयार न होता त्याच इमेज मध्ये चेंजेस होणार आहे बघा. आता त्याच इमेज मध्ये या सिलेक्शन ठिकाणीच हा कंटेंट अवेअर टूल यूज झालाय, म्हणजे ओरिजिनल इमेजला ज्यांनी छेडलंय
पण जर का आपल्याला ओरिजिनल इमेज पूर्ववत ठेवायची असेल आणि वरती याचं एक लेअर तयार करायचं असेल किंवा याचं एक सिलेक्शन तयार करायचं असेल तर त्यावेळेस कंट्रोल झेड तयार करून झेडनी मागे येऊन अंडू करून आपण कंटेंट अवेअर मध्ये यायचंय आणि इथं करंट लेअरच्या ऐवजी नवीन लेअर किंवा डुप्लिकेट लेअर तयार करायची. तर याला ज्यावेळेस आपण ओके करणार आहोत त्यावेळेस मध्ये कंटेंट अवेअर हा आपल्याला पूर्णपणे फील करून देणार आहे. तर आजच्या मेनूतला हा भाग आपल्याला समजलाय, कुठपत समजलाय याच्याबद्दल मध्ये तुम्ही मला सांगा. कारण मी एडिट मेन्यू मध्ये आपण आतापर्यंत कंटेंट अवेअर आपण शिकलोय, अंडू, रिडू, टॉगल, लास्ट स्टेट, त्याच्यानंतर फेड, कट, कॉपी, पेस्ट, कट, कॉपी, मर्ज, पेस्ट, पेस्ट स्पेशल मध्ये आपण इनटू वगैरे दाखवलंय. तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि याच्यावरती प्रॅक्टिस करताना जेही तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याची पीएचडी, जेपीजी तुम्हाला सेव्ह करायची. कसा वाटला आजचा मेनू तुम्हाला तर हे मला नक्की कळवा आणि फोटोशॉप शिकत असताना, व्हिडिओ बघत असताना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.